नमस्कार मित्रांनो, महिला आणि मुलींसाठी मुख्यमंत्री माझी बहीण लाडकी योजना ही आलेली आहे। आता महिलांसाठी आणि मुलींसाठी प्रत्येक महिन्याला 1500 रुपये मिळणार आहेत। त्या संदर्भातील एक जीआर आलेला आहे। या योजनेचा अर्ज कोठे करायचा, कसा करायचा आणि कागदपत्रे काय लागणार आहेत, अटी काय आहेत ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत। त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा, ज्याच्यामुळे तुम्हाला अशीच नवीन माहिती भेटत राहील। चला तर मग मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो, तुम्ही पाहू शकता, महाराष्ट्र राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्यास मान्यता देण्याबाबतचा हा जीआर आहे। हा जीआर 28 जून 2024 या दिवशी आलेला आहे। मित्रांनो, या योजनेची प्रस्तावना काय आहे ते आपण या जीआर मधून समजून घेऊया। महिलांचे आरोग्य व पोषण आणि त्यांच्या आर्थिक स्वावलंबनासाठी राज्यात विविध योजना राबविण्यात येत आहेत। महिलांचा श्रम सहभाग पुरुषाच्या तुलनेत कमी आहे, ज्याच्यामुळे त्यांच्या आर्थिक स्वातंत्र्यावर परिणाम होतो। सदर परिस्थिती लक्षात घेऊन राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी त्यांच्या आरोग्य आणि पोषणामध्ये सुधारणा करणे आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्याची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्याचा निर्णय घेतलेला आहे। मित्रांनो, आता या योजनेचा उद्देश काय आहे तो आपण पाहून घेऊया। राज्यातील महिला व मुलींना पुरेशा सोयी सुविधा उपलब्ध करून रोजगार निर्मितीस चालना देण्यासाठी ही योजना राबविण्यात येणार आहे। त्यांचे आर्थिक सामाजिक पुनर्वसन करणे, त्याच्यानंतर राज्यातील महिला स्वावलंबी आत्मनिर्भर करणे आणि राज्यातील महिलांना व मुलींना सशक्तीकरणास चालना मिळणे, त्याच्यानंतर महिलांना आणि त्यांच्यावर अवलंबून असलेल्या मुलांच्या आरोग्य आणि पोषक स्थितीत सुधारणा करण्यासाठी या योजना राबवण्यात येणार आहेत। मित्रांनो, आता आपण या योजनेचे स्वरूप काय आहे, योजनेचे लाभार्थी कोण कोण असणार आहेत आणि योजनेच्या लाभार्थ्याची पात्रता काय असणार आहे ते आपण समजून घेऊया। योजनेचे स्वरूप: पात्रता कालावधी दरम्यान प्रत्येक पात्र महिलेला तिच्या स्वतःच्या आधार लिंक केलेल्या थेट लाभ हस्तांतरण म्हणजेच डीबीटीच्या सक्षम बँक खात्यात दरमहा 1500 रुपये इतकी रक्कम दिली जाणार आहे। त्याच्यानंतर योजनेचे लाभार्थी महाराष्ट्र राज्यातील 21 ते 60 या वर्ष वयोगटातील विवाहित महिला, विधवा महिला, घटस्फोटित महिला आणि निराधार महिला या योजनेचे लाभार्थी राहणार आहेत। त्याच्यानंतर योजनेच्या लाभार्थ्याची पात्रता काय आहे ते पाहू। लाभार्थी महिला महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असणे आवश्यक आहे। त्याच्यानंतर राज्यातील विवाहित, विधवा, घटस्फोटित आणि निराधार महिला, त्याच्यानंतर किमान वयाची 21 वर्ष पूर्ण व कमाल वयाची 60 वर्ष पूर्ण होईपर्यंत या योजनेचा लाभ घेता येतो। सदर योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी अर्ज करणाऱ्या लाभार्थ्याचे बँक खाते असणे गरजेचे आहे आणि लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न जे आहे ते 2.5 लाखापेक्षा कमी असले पाहिजे। आता या योजनेच्या अपात्रता सुद्धा दिलेले ते आपण जाणून घेऊयात। लाभार्थ्याच्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न हे 2.5 लाख रुपयापेक्षा जर जास्त असेल तर त्यांना हा लाभ घेता येणार नाही आणि ज्यांच्या कुटुंबातील सदस्य हे ITR रिटर्न फाईल भरत असतील तर त्यांना हा लाभ मिळणार नाही। त्याच्यानंतर ज्यांच्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी, कंत्राटी किंवा कर्मचारी म्हणून सरकारी विभाग, उपक्रम, मंडळ, भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत आहेत किंवा निवृत्तीवेतन घेत आहेत, परंतु बाह्य यंत्रणाद्वारे कार्यरत असलेले तथा स्वयंसेवी कामगार आणि कर्मचारी अपात्र ठरणार नाहीत। त्याच्यानंतर सदर लाभार्थी महिलेने शासनाच्या इतर विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेद्वारे 1500 पेक्षा जास्त लाभ घेतला असेल तर त्यांना हा लाभ घेता येणार नाही। ज्यांच्या कुटुंबातील सदस्य हे विद्यमान किंवा माजी खासदार किंवा आमदार जर असेल तरी सुद्धा या योजनेचा लाभ घेता येणार नाही। त्याच्यानंतर ज्यांच्या कुटुंबातील सदस्यांकडे 4 चाकी वाहने आहेत त्यांचे सुद्धा नोंदणीकृत नाव होणार नाही, म्हणजेच लाभ घेता येणार नाही। ट्रॅक्टर सोडून, ट्रॅक्टर असले तर काही हरकत नाही, या योजनेचा लाभ घेऊ शकतो। तर मित्रांनो, या योजनेसाठी कोणकोणती कागदपत्रे लागणार आहेत ते आपण पाहून घेऊया। 8 कागदपत्रे लागणार आहेत इथे। पहिलं आहे ऑनलाईन अर्ज करायचा आहे, त्याच्यानंतर लाभार्थ्याचं आधार कार्ड पाहिजे। तिसरं आहे महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र किंवा महाराष्ट्र राज्यातील जन्मदाखला असला पाहिजे। त्याच्यानंतर सक्षम प्राधिकारी यांनी दिलेला कुटुंब प्रमुखाचा उत्पन्नाचा दाखला, उत्पन्नाचा दाखला हा 2.5 लाखापेक्षा कमी असलेला पाहिजे। त्याच्यानंतर बँक खाते, पासबुकच्या पहिल्या पानाची छायांकित प्रत म्हणजे झेरॉक्स, त्याच्यानंतर पासपोर्ट आकाराचा फोटो, रेशन कार्ड,
सदर योजनेच्या अटी शर्तीचे पालन करण्याबाबतचे हमीपत्र. एवढे या योजनेसाठी कागदपत्र लागणार आहेत. त्याच्यानंतर अर्ज कधी चालू होणार आहेत, तर आता 1 जुलै 2024 पासून अर्ज प्राप्त करण्यास सुरुवात होणार आहे. त्याच्यानंतर शेवटची तारीख आहे अर्जाची 15 जुलै 2024. आणि ज्यावेळेस अर्ज सुरू होतील त्यावेळेस आपल्या चॅनलवर व्हिडिओ येईल. त्याच्यानंतर लाभार्थ्याचे बँकेमध्ये EKYC करणे ती 10 ऑगस्ट 2024 या दिवशी करायची आहे. तर मित्रांनो, ही होती अर्ज सुरू आणि अंतिम शेवटची तारीख. आता या योजनेची कार्यपद्धती काय आहे ते पाहून घेऊ. अर्ज करण्यासाठी तुम्हाला ऑनलाईन कोणत्याही ठिकाणी अर्ज करू शकता तुम्ही. योजनेचे अर्ज पोर्टल मोबाईलद्वारे किंवा सेतू सुविधा केंद्राद्वारे भरले जाऊ शकतात. पात्र महिलेस या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करता येतो. ज्या महिलेस ऑनलाईन अर्ज सादर करता येत नसेल त्यांच्यासाठी अर्ज भरण्याची सुविधा अंगणवाडी केंद्रात किंवा बालविकास केंद्रात, प्रकल्प अधिकारी कार्यालय, नागरी, ग्रामीण, आदिवासी किंवा ग्रामपंचायत, वार्ड, सेतू सुविधा केंद्र येथे उपलब्ध राहणार आहेत. त्याच्यानंतर अर्ज भरण्याची संपूर्ण म्हणजे अर्ज भरण्यासाठी कोणतीही कसली फीस लागणार नाही. फ्रीमध्ये तुमचा अर्ज भरून होईल. त्याच्यानंतर अर्जदार महिलेने स्वतः उपरोक्त ठिकाणी उपस्थित राहणे आवश्यक आहे. म्हणजे ज्याला लाभ घ्यायचा आहे त्या महिलेला तिथं उपस्थित राहावं लागणार आहे. ते उपस्थित राहिल्यामुळे त्यांची EKYC करता येणार आहे. यासाठी महिलेने उपस्थित राहणे गरजेचं आहे. आणि उपस्थित राहतेवेळी त्यांना स्वतःचं कुटुंबाचे पूर्ण ओळखपत्र पाहिजे, म्हणजेच रेशन कार्ड आणि स्वतःचं आधार कार्ड असणं गरजेचं आहे. शेवटची यादी तुम्हाला सर्वत्र जाहीर केली जाईल, जसे की अंगणवाडी केंद्र असेल किंवा ग्रामपंचायत, वार्ड स्तरावर किंवा सेतू सुविधा केंद्रावर, तसेच पोर्टल ॲपवर देखील ही यादी जाहीर केली जाईल. पात्र अंतिम यादीतील महिला मृत झाल्यास सदर महिलेचे नाव लाभार्थी यादीतून वगळण्यात येते. त्याच्यानंतर लाभार्थ्याच्या रकमेचे वितरण कसं होईल ते बघू. जी महिला पात्र आहे त्या महिलेच्या आधार लिंक असलेल्या बँक खात्यामध्ये डायरेक्ट DBTच्या माध्यमातून तुमच्या बँक खात्यामध्ये 1500 रुपये हे महिन्याला जमा होणार आहेत. तर मित्रांनो, अशा प्रकारची ही मुख्यमंत्री माझी बहीण लाडकी ही योजना होती. याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तुम्ही पाहू शकता. धन्यवाद मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र.